मला कशाला घेतात पहिल्यांदा? हा आई बघायची दिल्ली एयरपोर्ट का एंट्रन्स. पप्पा म्हणत होते 30-40 रुपये दे मला. मग ते काय आपल्या बस स्टेशन सारखे कोणती कोण फ्लाईट पकडायची 5-5 किती आहेत म्हणलो काय लेज लेज ना वरती लेज. हे प्रत्येकाचे एअरलाईन आहेत ते सगळे. इंडिगो, स्पाइसजेट ज्याचं तुम्ही बुक करता ना त्याच्याच काउंटरवर जायचं असतं. ते बोर्डिंग पास भेटतो आपल्याला इथनं ते घ्यायला. लेहला जायचं म्हणताय ना तुम्ही. 6-10ला पण बघा एक लेहला जायला स्पाइसजेटचीच. 450ची एक आहे आपली ती 450 वाली. 5-5 ला किती आहे ना. आई पप्पा काय म्हणत होते 30-40 रुपये सुट्टी असत होते कशाला? इथं टॉयलेट बाथरूमला यूज कर. आणि अशा प्रकारे सिक्युरिटी चेकमध्ये पॉन्डचा पावडरचा डब्बा जमा झाला आहे. हां बरं तुझ्या पॉन्डचा पावडरचा डब्बा जमा झाला आणि इथून निलकेटर जमा नाही झालं. तरी मी तिथं विचारलं होतं मला. इकडलं बाहेर ऐसा होना चाहिए. मॅडम रात्रीचा व्ह्यू बघतो. आणि आईस आणि पप्पा काय सीट बेल्ट. पप्पाला जरा इकडच्या सीटावर पाय होता. कशी थंडी आणि तिथं बसली. कसं वाटलं मग याचं फ्लाईटचं एक्सपिरियन्स सकाळचा. सकाळी उलट व्ह्यू भारी दिसला ना. हे लेहचं असं छोटंसं गरीबचं एअरपोर्ट आहे दिल्ली नंतर. लेह लडाखच आहे ना हे. लेह लडाख. पप्पांचा कसा झाला. पप्पांना कसं वाटलं एक्सपिरियन्स पहिला. तुम्ही आधी कान का दाबले होते. तुम्ही कान कशाला दाबले होते. काय
हा. हा ते उलट जास्त वेळ आपण केला असता ना तर आणखीन जास्त एअर ॲटमॉस्फिरिक प्रेशर येतो ना वर, ती कमी होते दिल्ली टू लेह, त्याच्यामुळं कमी नाही राहील. पुण्यापासून असताना 2 तास मग वाट लागली असते. फायनली आता बॅग घेऊन आम्ही चाललो आहे आमच्या डेस्टिनीकडे. आपलं हॉटेल बुक केलं ना आपण, गोल्डन पॅलेस. काय प्रेशर मगाशी जायचं होतं ना. आम्ही उतरले लेह एअरपोर्टपाशी आणि हे बघा व्ह्यू सराउंडिंगचा. आणि ते थांबलेत स्नेहल. अँड तुम्हाला हे प्रीपेड टॅक्सी बुकिंग करावी लागते, दुसरं ऑप्शन नाही आहे. एंड यहाँ से आप करना होगा ये, आपको कहीं पे भी जाना है विद इन सिटी, इतना चार्जेस है 600 रुपीज़. हाँ जी हाँ जी हाँ जी, हम सब साथ में ही. शेयरिंग भी कर सकते हैं क्या यहाँ पे? शेयरिंग भी कर सकते हैं, एक ही जगह पर छोड़ सकता है ना सर. हाँ उधर जाके 2 जगह पे नहीं छोड़. चलिए यस, हमने बुक कर लिया आहे. आता आम्ही बुक केले. बसा बसा. चलो चलो आइए. आता आम्ही चाललो आहे, आमचं हॉटेल आहे तिथे. बस आई पुढं बसतो. और ये हमारी सुमो टाइप. स्नेहल काय करायचं, जीपने जायचं का काही नाही जायचं, बाईकने जायचं? हा इथं लिहिलं होतं रोड्स. दिस इज द व्ह्यू. एअरपोर्ट पासून आम्ही चाललोय. बघितलं कसे इथलं सिटी. रूम हा इथला व्ह्यू पण चांगला आहे बघा तुम्हाला, विंडोवाला मस्त व्ह्यू आहे. हे बघ इकडे अख्खा व्ह्यू आहे. इकडून नाही, इकडून ही गॅलरी आहे. इकडं तुमची रूम और ये आमची रूम. आम्ही आलोय खाली जेवण्यासाठी. मस्तपैकी बैठक व्यवस्था आहे. आईने ते सकाळी नाश्ता केलं होतं पण आम्ही नव्हतं गेला कारण आम्ही झोपून घेतलं होतं. या एकदम मस्त अशी लावले. छोटू छोटू किसको कॉल कर रहे हो? छोटू ओ छोटू. मित्रांनो आम्ही आलोय जुलैच्या महिन्यात, मिड जुलैला, आणि इथलं वेदर खूप छान आहे. किती 20-21 डिग्री टेम्परेचर आहे, जास्त गरमी नाही आहे. सकाळी खूप थंडी वाजत होती पण आता ठीक आहे ना. रूम पण चांगला स्पेशियस आहे तिथं. थोडं आउटरला गेलं आम्ही. हॉटेल समोरच शांती स्तूपाचं हे बनवलेलं आहे. हे आहे शांती स्तूपा, ते वर दिसतंय ते टोक. आणि हे आहे आमच्या हॉटेलपासून व्ह्यू. जुलै महिन्यात पण तो आधीचा बर्फ आहे. हां हां यस, हा आहे मस्त क्यूट असा पोरगा. हाँ क्या है? हाँ और यहाँ पे मस्त ऐसे झरना है. हम चलेंगे अभी शाम को. देखो हॉटेल समोरच असा मस्त असा झरना आहे. आमच्या हॉटेलच्या समोरच असं एक झरना आहे मस्त छोटासा, क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आता त्याला. आम्ही तिथेच चाललोय. हे बघा जस्ट पुढेच आहे. सो परफेक्ट प्रॉपर्टी है ना, परफेक्ट हॉटेल. या झरण्यामुळेच मी याला बुक केलं. ये वाला नाही आहे, इससे बडा आहे. माझं व्लॉगमध्ये नाही का दोन्ही लँग्वेज येते, हिंदी आणि मराठी. हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज आ रही हैं. वाओ हे बघा पाय घालून बस मॅडम. खूपच थंड पाणी. सो गाईज आता आम्ही चाललोय लेह मेन मार्केटला. 6 वाजेपर्यंत आम्ही मस्त झोपलो होतो. त्यानंतर मस्तपैकी आवरून चाललोय. मागे आई आणि पप्पा येत आहे.
वातावरण खूपच छान आहे. अँड बघूया आता मार्केटला यायचं तिस्तोपाचा व्ह्यू अँड ट्रीज. आता आम्ही आलोय मेन मार्केटला. खूप सगळे फॉरेनर्स आहेत तिथं जास्त. येताना आम्हाला लागलं सगळं भेटेल तुम्हाला इथं. या कॅफेला गेलो होतो अँड हे इथेच आहे. खूप छान कॅफे आहे. तुम्ही आलं का ट्राय करू शकता. मेन चौकामध्येच आहे. व्हेरी नाईस. ये देखो ये भाई पूरा ले मार्केट इधर वाला भी